कावळ्याच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण हा कावळा आपल्याला अनेक महत्त्वाचे संकेत देत असतो. सहदेव भाडळी या प्राचीन ग्रंथानुसार जर कावळा आपल्या घराच्या पूर्व दिशेला बसून मोठमोठ्याने ओरडत असेल तर याचा अर्थ लवकरच आपल्या घरात पाहुण्यांचं आगमन होणार आहे, एखाद्या जुन्या मित्राची नातलगाची भेट होणार आहे. हाच कावळा जर घराच्या उत्तर दिशेला बसून ओरडत असेल तर लवकरच मोठा धनलाभ होणार आहे, ऐश्वर्य प्राप्त होणार आहे, किंवा एखादं बऱ्याच काळापासून रखडलेलं काम आता पूर्ण होणार असल्याचे हे संकेत असतात. परंतु जर हा कावळा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला बसून काव काव करत असेल तर मात्र हे अत्यंत अशुभ मानलं जातं. विशेष करून जर कावळा तोंड वर करून ओरडत असेल तर याचा अर्थ घरात आजारपण येणार आहे, घरातल्या कुणाचं तरी निधन म्हणजे मृत्यू होण्याचा हा सूचक इशारा असतो. एखादं मोठं संकट आपल्या घरावर येणार असतं. जर कावळा आपल्या घराच्या पश्चिम दिशेला त्या ठिकाणी ओरडत असेल तर लवकरच प्रवासाचे योग येऊ शकतात, किंवा एखादी शुभ वार्ता, एखादी चांगली बातमी कानी पडू शकते. कावळा जर ईशान्य दिशेनं ओरडत असेल, ईशान्य म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा या दोन दिशांच्या मधली दिशा ही देवी देवतांची दिशा आहे. या ईशान्य दिशेनं जर कावळा ओरडत असेल तर लक्ष्मी प्राप्तीचे योग निर्माण होतात, लवकरच आपली भरभराट होते, प्रगती होते. परंतु जर कावळा आग्नेय दिशेनं ओरडत असेल, आग्नेय म्हणजे दक्षिण आणि पूर्व या दोन दिशांच्या मधली दिशा, या आग्नेय दिशेला कावळा ओरडणं म्हणजे अग्निभय, म्हणजे कदाचित आग लागण्यासारखी अप्रिय घटना घडू शकते, किंवा कुणासोबत तरी आपले मोठे वाद किंवा भांडणं होऊ शकतात. लक्षात घ्या, जर तुम्हाला रस्त्यानं जाताना एखादा कावळा पाणी पिताना दिसला तर लवकरच तुमच्या जीवनात आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे. जर आपल्या घराच्या छतावर अनेक कावळे एकत्र येऊन मोठा गलबला करत असतील, मोठमोठ्यानं ओरडत असतील तर घराच्या मालकावर संकट येण्याची दाट शक्यता असते. घराच्या मालकावर एखादी आपत्ती येऊ शकते. तुम्ही बाहेर जात असताना जर पाठीमागून तुम्हाला कावळ्याचा आवाज आला तर तुमच्यावर असलेलं संकट दूर होणार आहे, हा याचा संकेत असतो. तर अशा प्रकारे हा कावळा आपल्याला अनेक प्रकारचे संकेत देत असतो. अशाच प्रकारची धार्मिक माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.